धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आजची मुदत आहे। प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे यावर सीजेपी ठाम आहे आणि त्यांनी सरकारला दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे। दुपारी सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यामध्ये पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात। राजीनामा झाला नाही तर आपण तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। सरकार सीजेपीच्या 2 मागण्यांसंदर्भात सकारात्मक आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णयासाठी त्यांनी वेळ सुद्धा मागितलेला आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे या मागणीवर सीजेपी आणि आंदोलनकर्ते ठाम आहेत आणि त्यामुळे सरकारला या निर्णयासाठी दुपारी 3 वाजतापर्यंतचीच वेळ दिलेली आहे। आज पुन्हा एकदा सरकार आणि सीजेपी यांच्यामध्ये बैठक होणार आहे, त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। कल की मीटिंग में कॉम्पनसेशन और लीगल केसेस को लेके पॉजिटिव आंसर आया था। इन प्रिंसिपल एग्रीमेंट मिला था। हमें उम्मीद है कि आज वो रिटर्न एग्रीमेंट भी मिलेगा, लेकिन जो मेन डिमांड है धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, उसको लेकर कभी तक कोई ठोस डिसीजन नहीं आया है। बल्कि जो हम कल मेन स्ट्रीम मीडिया पे देख रहे थे कि सूत्र कह रहे हैं कि प्रधान जी इस्तीफा नहीं देंगे, तो अगर प्रधान जी इस्तीफा नहीं देंगे तो बता दीजिए, फिर इस तरह की मीटिंग्स का कोई मतलब नहीं है। फिर हम जो है आगे की हमारी जो भी रणनीति रहेगी उस पर काम करेंगे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जसा जंतर मंतरवरचे आंदोलक मागतायत किंवा देशभरात जे मोर्चे निघतायत ती तरुण मुलं मागतायत, त्याचप्रमाणे या देशातला लोकसभेतला राज्यसभेतला प्रत्येक विरोधी पक्षसुद्धा मागतो। त्याच्यावरती संसदेचं दोन्ही सभागृह बंद पडत आहेत, त्याच्यावरती राहुल गांधींनी आंदोलन केलं आहे, त्याच्यावरती आदित्य ठाकरे अमित ठाकरे ते आंदोलन करत आहेत। त्याच्यामुळे हा विषय आता फक्त कॉक्रोच जनता पार्टीपुरता मर्यादित नाही, हा विषय आता एक राष्ट्रीय विषय झालेला आहे। आणि धर्मेंद्र प्रधान तुमचा कोण लागतो त्याला तुम्ही इतकं वाचवताय, एवढा अहंकार कशा करताय हे स्पष्ट व्हायला पाहिजे। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यांना घ्यावाच लागेल।